नमस्कार. भगवद्गीता भाग 4. आजची पिढी विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिप्रामाण्य मानणारी आहे. ती जुन्या प्रथांना न जुमानणारी आहे. पूर्वीपेक्षा आजची तरुणाई अनेक पट आर्थिक सुबत्ता आणि सुखसोयी अनुभवत आहे. परंतु त्यांच्या समस्याही तेवढ्याच तीव्र आणि गुंतागुंतीच्या झालेल्या दिसत आहेत. व्यवसायातील ताणतणाव विलक्षण वाढलेले आहेत. भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीतील विरोधामुळे या पिढीतील अनेक जण गोंधळलेले आहेत. अनेकदा सिनेमा, टी व्ही, इंटरनेट यांच्यातील उथळ, भडक, हिंसक आणि अनैतिक चित्रणाच्या भडीमारानं वाट चुकलेले आहेत. श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब सगळेच जण भोगवादी झालेले दिसत आहेत. अनिर्बंध खाणं, अनैतिक स्त्री पुरुष संबंध, विपरीत व्यसनाधीनता, तऱ्हेतऱ्हेचे जुगार यातच सुखाची परमावधी मानून त्याचा भोग घेण्याकरता कुठल्याही मार्गानं पैसा मिळवण्यासाठी जीवाचं रान करत आहेत. अशा जीवनशैलीतून येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक रोगांची शिकार होत आहेत. या मार्गानं तात्कालिक सुखाचा भास झाला तरी अखेरीला अतृप्ती आणि नैराश्य पदरी पडतं. हे लक्षात आल्यावर या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत. दुर्बल मानसिकता असलेले आत्महत्येचा मार्ग निवडताना दिसत आहेत. इतर जण साधू, स्वामी, बुवा, बाबा, माता अशांच्या नादी लागत आहेत. अशा वाट चुकलेल्यांना किंवा आपली वाट चुकू नये असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी गीता अचूक मार्गदर्शन करू शकते. परंतु मला असं प्रामाणिकपणानं वाटतं की आधुनिक पिढीतील वाचकांना मी वर उल्लेखलेली बहुतेक पुस्तकं प्रथमदर्शनी तरी समजायला अवघड आहेत. श्री ज्ञानेश्वरीतील जुनी भाषा राहू द्या, इतर पुस्तकं लिहिताना वाचकांच्या आध्यात्मिक ज्ञानाची जी किमान पातळी गृहीत धरलेली असायची ती आजच्या वाचकांच्यामध्ये क्वचितच आढळून येते. अशा ग्रंथांतील अनेक शब्द किंवा संकल्पना नवख्या वाचकांच्या आवाक्यापलीकडे आहेत. कारण जो वाचकवर्ग डोळ्यासमोर ठेवून ही पुस्तकं लिहिली गेली तो जुन्या पिढीतील वाचक आजच्या वाचकांच्यापेक्षा वर उल्लेख केल्याप्रमाणे खूपच वेगळा होता. आजच्या वाचकाला गीतेतील तत्त्वज्ञानाची ओळख करून देऊन ते आपल्या रोजच्या व्यवहारात कसे मार्गदर्शक ठरू शकते हे पटवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. मी या विषयातील अधिकारी नाही, केवळ जिज्ञासू अभ्यासक आहे याचं भान राखून गीतेचा परिचय करून देण्यासाठी मी हे धाडस आरंभले आहे. माझ्या पुस्तकाच्या वाचनानं अधिकाधिक वाचकांना गीतेच्या अभ्यासाची आवड उत्पन्न होईल अशी मला आशा आहे. अशांनी नंतर मी उल्लेखलेली इतर ग्रंथसंपदा अवश्य अभ्यासावी असा माझा आग्रहाचा सल्ला आहे. भगवद्गीतेची तोंड ओळख. भारतीय युद्धाच्या प्रारंभी कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश केला हे बहुतेकांना ठाऊक असतं. आप्तजनांशी त्यातही अत्यंत प्रिय आणि आदरणीय अशा भीष्म आजोबा आणि द्रोण गुरु यांच्याशी युद्ध करावं लागणार आणि त्यात आपल्या हातून त्यांची हत्या होऊ शकते हे ध्यानात येताच अर्जुन गडबडला. धनुष्य टाकून युद्धाचे दुष्परिणाम सांगत शत्रूंनी मला ठार केले तरी बेहत्तर म्हणू लागला. त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी श्रीकृष्णांनी गीता सांगितली. इतपत माहिती अनेकांना असते, परंतु सर्वसामान्यांना या पलीकडे
गीतेत ज्या अनेक विषयांची चर्चा आहे त्याचा तपशील फारसा माहीत नसतो. भारतीय युद्ध हे एक रूपक आहे. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला अनेक वेळा निरनिराळ्या समस्यांना तोंड देताना आपलं निश्चित कर्तव्य काय आहे याचा भ्रम होतो. तेव्हा आपली अवस्था अर्जुनासारखीच थोडीफार होत असते. अशा प्रसंगी कर्तव्य निर्णय कसा करावा याचं उत्तर आपल्याला गीतेतील तत्त्वज्ञानातून मिळू शकतं. भारतीय तत्त्वज्ञानातील बरेच ग्रंथ संसारातून निवृत्ती घेऊन ईश्वर साधना करावी असा उपदेश करतात. याउलट संसारातच राहून ईश्वराची साधना कशी करता येईल हे प्रवृत्तीपर विचार ज्या थोड्या ग्रंथांमध्ये सांगितले आहेत त्यात गीता ही अग्रेसर आहे. सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर लागले नेत्र रे पैलतिरी अशी अवस्था आल्यावर तत्त्वज्ञान वाचायला सुरुवात करायची असं बरेच जण ठरवून ठेवतात, परंतु गीतेच्या बाबतीत ही समजूत चुकीची आहे. लेखन डॉक्टर विजय पांडुरंग जायदे. वाचन डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दे. क्रमशः.